कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो सांगा ना नवीन पदार्थ, नुसतीच आपली स्पर्धा भरवलीये, पदार्थ कोण सांगणार? छे बाई, काहीतरीच अटी आहेत या स्पर्धेच्या। आता नवीन पदार्थ कुठून शोधायचे आम्ही? अगं पण त्यालाच तर स्पर्धा म्हणतात ना। आठव आठव, काहीतरी नवीन आठव। याच्या त्याच्या कागाळ्या करण्यात बुद्धी खर्च करतेस ना, त्यापेक्षा इथे लाव। नुसती नावे नका ठेवू आम्हाला, आणि तुमची बुद्धी धावते ना इतक्या जोरात। मग सांगा बघू दोन पदार्थांची नावं, एक मला आणि एक मंदार। मी तर बाई सरळ मोदकच करणार आहे। झाले रामायण झाले तरी ही विचारते रामाची सीता कोण? अगो नवीन पदार्थ हवाय, मोदकात काय आलं नवीन? मग आता काय करायचे? विचार ना तुझ्या सासऱ्यांना, विचार, खा त्यांचेच डोके। मामनजी तुम्ही सांगाल ना मला नवीन पदार्थ? त्याचं काय आहे, नवा पदार्थ आणि मी। सांगा 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 ना, आता आले बरे अंगाशी। ऐकावे ते नवलच, काय तर म्हणे पालगड सुगरण स्पर्धा। बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे, यात कसली स्पर्धा? अगं आपल्या पुरुषांच्या डोक्यात तर काहीही कल्पना येतात आणि मग लावतात ते आपल्याला कामाला। मी तर बाई स्पष्टच सांगितलंय, मला नाही जमायचं हे। अगो पण सुवर्ण जरीचे लुगडे आणि हिऱ्याची कर्णफुलं मिळणार आहेत बक्षीस म्हणून। अहो काय सांगताय काय? वल्लभपंत जोग आहेत ना, त्यांनी जाहीर केले बक्षीस। हो का? मग काही खरे नाही का? असे का म्हणताय? अहो ते त्यांच्या बायकोला उमाला देणार बक्षीस, आपण उगाच स्वयंपाक करत बसायचा। हो तसं नाही होणार, परीक्षक मंडळ नेमलंय, ते आधी पदार्थ चाखणार आणि मग ठरणार पालगडची सुगरण कोण होणार ते। असे होय? आणि तिलाच मिळणार सुवर्ण जरीचे लुगडे आणि हिऱ्याची कर्णफुले। मग तर बाई पदार्थ चांगला करायलाच हवा। हो आणि बक्षीस पदरात पाडून घ्यायलाच हवा। हो ना, बरं चला आटपा पटापट, पुढच्या तयारीला लागायला हवं। होय तर जिन्नस हाताशी करायला हवे, आयत्या वेळी गोंधळ नको उडायला। हळू, डोळे दूर जाईल हो तुझ्या, सावकाश। सुलोचने असं समजू नको, ही स्पर्धा तुझ्या करता सोपी आहे म्हणून, तुझी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव। का विचार? का? कारण मी सुद्धा उतरले या स्पर्धेत। मग छानच आहे की, त्या निमित्ताने तुमच्या हातचे चटकदार पदार्थ तरी खायला मिळतील आम्हाला। हा ठाऊक आहे का, या स्पर्धेत असे पदार्थ करायचे जे कुणालाही माहित नाहीये, म्हणजे तुमच्या पोतडीतून काहीतरी खमंग बाहेर पडणार। मला तर बाई भारी उत्सुकता लागून राहिलीये। म्हणजे थोडक्यात माझ्या पोतडीवर तुझा डोळा आहे म्हणायचा? होयच मुळी। काय गो, पोतडीवर डल्ला मारून एखादा पदार्थ करणार नाही ना तू? आणि जर केला हा तर तुम्ही रागवणार का आहात माझ्यावर? काय तू तरी बोल आता, असेच बोल। ऐकू दे गोदेला, आधीच ढोल बडवत फिरत असते मी तुझे लाड करते म्हणून, आता आणखीन बोलेल। पण सासूबाई, ही स्पर्धा कठीण आहे हो, आणि स्पर्धेचे परीक्षक त्याहून कठीण हो। तर कळले हो मला, तो दुर्वा शंकर बापू, तो आहे ना परीक्षक? होय तर नाही, म्हणजे स्पर्धेसाठी जीभ दर्दी हवी। हो पण जीभ कसली? तलवार आहे, तलवार। मी काय म्हणते, त्याला कशाला नेमला परीक्षक कोण जाणे। हा एक एक पदार्थ चाखून बाईच्या 42 पिढ्यांचा उद्धार करेल। हा तर काय, मला वाटते आपल्या बुवा पटवर्धनांना करायला हवे होते परीक्षक। बघू आता, आलिया भोगासी असावे सादर, कोणी का असे ना परीक्षक, आपल्याला ही स्पर्धा जिंकायचीच आहे। हा दुर्वांची आरती काय काय काय? अगो पदार्थाबरोबरच त्याचे नाव पाटीवर लिहून दाखवता यायला हवे, अशी नवीन अट आहे।
हो बाई, हे काय नवीन? माझ्या मोठ्या आजीने जाहीर केले ही अट. जी जिंकेल तिला मोत्याचे तोडे आणि सोन्याच्या पाटल्या मिळणार आहेत बक्षीस म्हणून. जोग आजोबांनी ही अट उचलून धरली आहे. आपल्या धर्माने स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याची बंदी घातलीच नाहीये मुळी. गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा या ब्रह्मवादिनींची नावं ऐकलीत ना तुम्ही? खरं म्हणजे ऐकलेत का असं विचारायला हवं. धर्माची वेगळी झूल पांघरून दहशत माजवण्याचे काम करतात तुम्ही. खऱ्या धर्माचा अर्थ आणि अभ्यास याच्याशी तुमचा काडी मात्र संबंध नाही. तेव्हा धर्माचा धाक मला नाही दाखवायचा. धर्माच्या विरुद्ध तुम्ही वागताय, मी नव्हे. आपल्या धर्माने स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, तेव्हा तुम्ही धर्माचरण करत नाही आहात विरोध करून. तुमची पुराणातली वांगी पुराणातच राहू द्या. आत्ताच बोला, काय करायचे काय बायकांनी शिकून सवरून? पौरत्य करायचे की डॉक्टर वकील व्हायचे? घरच्या बायका हे सगळं करायला लागलं म्हणजे आम्ही पुरुषांनी काय चूल फुंकायची? आवड असेल आणि जमत असेल तर जरूर फुंकावी, कारण दिसते तेवढे सोपे नाहीयेत. येता जाता सुभद्रेच्या स्वयंपाकाला नावं ठेवता. हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. हे शिक्षणाने बायका मर्यादा सोडतात आणि उलट बोलू लागतात. आणि तुम्ही काय सुलट बोलताय? मर्यादा तर पुरुषांना हवी. मर्यादा पुरुषोत्तमाचे नाव तेवढे घ्यायचे, त्याचे अनुसरण करायचे नाही. शोभते का हे भाऊजी? आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर पुरुषांना आणि बायकांना दोघांनाही ते हवेच. अहो, मुंबई पुण्यात तर सर्रास बायका शिकू लागल्या आहेत. हेच पुण्याचे वारे घुमतात तुमच्या डोक्यात. म्हणूनच हे पाठीवर नाव लिहिण्याचे वगैरे फंपक कल्पना जन्माला घालताय. सुभद्रे, तू या भानगडीत अजिबात पडायचं नाही हे सांगून ठेवतोय. ते ती ठरवेल, गुलाम नाहीये ती तुमची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.